खरं तर मराठी टेलिव्हिजनवर सर्वात पहिली मालिका मानली जाते। विशेष म्हणजे या मालिकेचे फक्त 36 भाग प्रसारित झाले होते। अनेक जण तर पुढचा भाग चुकू नये म्हणून वेळेआधी टीव्ही समोर बसायचे। आज मराठी मालिकांमध्ये भव्य सेट्स आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे, मोठं बजेट पाहायला मिळतं। पण या सगळ्यांची सुरुवात ज्या मालिकेने केली ती म्हणजे जय महाराष्ट्र। मित्रांनो, मी शुभम चिंचोले स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते। आजच्या काळात झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी यांच्यासारख्या रोज नवीन मालिका पाहायला मिळतात। पण तुम्हाला माहिती आहे मराठीतील पहिली मालिका कोणती होती आणि ती कधी सुरू झाली होती? चला तर मग जाणून घेऊया मराठी मालिकांचा रंजक इतिहास। खरं तर मराठी टेलिव्हिजनवर सर्वात पहिली मालिका मानली जाते चिमणराव गुंड्याभाऊ। ही मालिका 1977 साली मुंबई दूरदर्शनवर सुरू झाली होती। त्या काळात ना खाजगी चॅनल्स होती, ना OTT प्लॅटफॉर्म्स होते। लोकांकडे एकच पर्याय होता आणि तो म्हणजे दूरदर्शन। चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका प्रसिद्ध लेखक चि.वी. जोशी यांच्या विनोदी कथांवर आधारित होती। या मालिकेची खास गोष्ट म्हणजे त्यातील जो साधेपणा आणि निरागस जो विनोद होता ना, तो लोकांना खूप भावत होता। या मालिकेत चिमणरावची भूमिका साकारली होती अभिनेते दिलीप प्रभावळकर सर यांनी, तर गुंड्याभाऊच्या भूमिकेत बाळ कर्वे दिसले होते। आज आपण ज्या मोठ्या सेट्स आणि भव्य शूटिंग पाहतो तसं त्यावेळी काहीच नव्हतं। मर्यादित बजेटमध्ये दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये शूटिंग केलं जायचं। अगदी काही वेशभूषा सुद्धा घरातून आणल्या जायच्या। विशेष म्हणजे या मालिकेचे फक्त 36 भाग प्रसारित झाले होते, पण तरीही ती मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात अजरामर झाली। यानंतर मराठी प्रेक्षकांना अनेक दर्जेदार मालिका पाहायला मिळाल्या। त्यापैकी एक होती श्वेतांबरा। ही मराठीतील पहिल्या रहस्यमय मालिकांपैकी एक मानली जाते, हॉरर। त्या काळात सस्पेन्स आणि थरार असलेली मालिका प्रेक्षकांसाठी खूपच वेगळी गोष्ट होती आणि नवीन तो एक प्रयोग होता। त्यानंतर आली गोट्या। ही मालिका एका निरागस मुलाच्या आयुष्याभोवती फिरत होती। त्या काळातील अनेक प्रेक्षक आजही गोट्या आणि त्यांच्या शीर्षक गीत बद्दल विसरलेले नाहीत। दूरदर्शनच्या काळात अशा अनेक कार्यक्रमांनी आणि मालिकांनी लोकांचं मनोरंजन केलं। त्या काळी घराघरात एकच टीव्ही असायचा आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून कार्यक्रम बघायचे। मग आला 1999 सालचा मोठा टप्पा। याच वर्षी सुरू झालं अल्फा मराठी, जे आज आपण झी मराठी म्हणून ओळखतो। अल्फा मराठीच्या आगमनामुळे मराठी मालिकांच्या दुनियेत जी मोठी क्रांती झाली, कारण आता मालिका फक्त आठवड्यातून एकदा नाही तर जवळपास रोज पाहायला मिळू लागल्या। याच काळात सुरू झाली प्रपंच ही मालिका। देशमुख कुटुंबाच्या गोष्टीवर आधारित असलेली ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली। अनेक जण तर पुढचा भाग चुकू नये म्हणून वेळेआधी टीव्ही समोर बसायचे। एक कुटुंब म्हणून त्यांना आपला मानायचे। त्यानंतर आली एक अशी मालिका जी आजही लोकांच्या मनात घर करून आहे, श्रीयुत गंगाधर टिपरे। दिलीप प्रभावळकर सर यांनी साकारलेलं आजोबांचं पात्र आजही लोक विसरू शकलेले नाही। साधी कथा, सुंदर विनोद आणि कौटुंबिक वातावरण यामुळे ही मालिका मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक मानली जाते। पुढे ETV मराठी म्हणजे जे आत्ताचं कलर्स मराठी आहे, स्टार प्रवाह आणि इतर चॅनल्स आल्यामुळे मराठी मालिकांचं स्वरूपच आणखीन बदलत गेलं। आज मराठी मालिकांमध्ये भव्य सेट्स आहेत, आधुनिक तंत्रज्ञान आहे, मोठं बजेट पाहायला मिळतं। पण या सगळ्यांची सुरुवात ज्या मालिकेने केली ती म्हणजे चिमणराव गुंड्याभाऊ। म्हणूनच मराठी मालिकांच्या इतिहासात या मालिकेचं नाव नेहमी सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल। तर मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणती मालिका पाहिली आहे आणि तुमची सर्वात आवडती जुनी मराठी मालिका कोणती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही जी संपूर्ण माहिती आहे, जी मला जे सोर्स ओपन होते, गुगल असेल, जेमिनी असेल, ChatGPT असेल, याच्यावरनं मी माहिती तुमच्यासमोर मांडलेली आहे। जर काही चुकलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनोरंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।